पंढरपूरमध्ये नागरिकांचे आंदोलन, कर कमी व रस्त्यांची दुरुस्तीची मागणी। पंढरपूर शहरातील नागरिकांनी आंदोलन छेडत प्रशासनाकडे 2 ठोस मागण्या केल्या आहेत। नागरिकांचे म्हणणे आहे की करामध्ये किमान 50% कपात करावी व शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी। मूलभूत गरजांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरिकांनी घोषणाबाजी केली। अजेंड्याखाली आणि नगर परिषदेला जनतेचा विकास, पंढरपूरचा विकासाकरता काही मागण्या केल्या। त्यामध्ये पहिली मागणी आमची पंढरपुरातील जनतेला मालमत्ता करमध्ये 50% माफी करावी। दुसरी मागणी 6000 गाळे बांधावे। तिसरी मागणी आहे की भाजी विक्रेत्यांना गाळे बांधून द्यावे। चौथी मागणी जुने शॉपिंगचे नव्यानं बांधकाम करण्यात यावे, जे जुने पडायला आले, जुने 40 वर्ष होऊन गेले त्या बांधकामाला। चौथी पाचवी मागणी आहे आमची की बाबा तक्रार निवारण चालू करावी। 36 तासात जनते तक्रार निवारण केलं पाहिजे। नगरपालिकेची हातवाढ केली पाहिजे आणि नगरपालिका कारभार पारदर्शी केला पाहिजे। त्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही इथं मागच्या महिन्यात 1.5 महिन्याखाली आंदोलन केलं, उपोषण केलं। त्यावेळेस आम्हाला नगरपालिकेच्या CO साहेबांनी त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतो असं आश्वासन देऊन 1.5 महिना आम्ही त्यांची वाट पाहिली, पण त्यांनी कोणतीही त्याची पूर्तता केली नाही। काल परवा त्यांनी नुसता ॲप चालू केला की तक्रारी दाखल करायचा ॲप चालू केला, पण निवारण करण्याची काय भाषा नाही त्यांची। त्यामुळे आम्ही परत हे आंदोलन लावलेलं आहे की त्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी 6000 गाळे बांधावे आणि त्यातून नगरपालिका उत्पन्न होईल। कमीत कमी 5,000 रुपये भाडं धरलं तर महिन्याकडे 3 कोटी रुपये उत्पन्न आणि वर्षाला 36 कोटी रुपये उत्पन्न होईल। आणि टॅक्स माफीचा विषय झाला तर तो वर्षाला त्यांना 15 कोटी रुपये टॅक्स वसूल होतो। त्यामध्ये 50% माफ केला, 7.5 कोटी रुपये माफ होते। पण आम्ही उत्पन्नाची बाजू त्यांना सांगितली दुसरी, त्यामुळे 36 कोटी रुपये त्यांना उत्पन्न होतं। त्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही आंदोलन परत लावलेलं आहे। अधिकाऱ्यांना वारंवार तुम्ही माहिती दिल्याच्या नंतर त्यांनी दखल घेतली नाही काय सगळ्या गोष्टी? 1.5 महिना झाला आम्ही त्यांना पहिले त्यांनी आश्वासन 1.5 महिन्यापूर्वी आम्हाला दिलेलं आहे, पण त्यावर कोणतीही कारवाई केली नाही। आता काय तुमची चौकशी वगैरे झाली का? आता ते येऊन त्यांचे काही कर्मचारी येतात, बघतात, भेटतात आणि जातात। उपोषणाचा कितवा दिवस आहे हा तुमचा? आमचा आता 3रा दिवस आहे। त्यामुळे आम्ही आता इथून पुढे काय असं आंदोलन पुढे न्यायचं, चक्र उपोषण करणे, अन्नत्याग उपोषण करणे, ते आता पुढे आम्ही असं आंदोलन पुढे नेणार। उपोषणाची आम्हाला आता अपेक्षा आहे की कलेक्टर साहेबांनी इथं यावं, पालकमंत्र्यांनी इथं यावं आणि आमच्याबरोबर चर्चा करावी, जनतेच्या हिताचे निर्णय यात घ्यावे।